आजचा दिवस एवढा खराब जाईल मला वाटलंच नव्हतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एक मिनी व्लॉगमध्ये. तर आज सकाळी उठलो, आज होतं संडे. तरी आज सकाळी उठलो आणि गेलो ग्राउंडवरती, कारण की आज मला 1600ची आणि 100 मीटरची टेस्ट बघायची होती की इकडे किती माझा टायमिंग निघतो. आमच्या डोंबिवलीत एक अकॅडमी आहे, डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमी म्हणून. तिकडे गेलो होतो, त्या सरांशी बोललो आणि मग आम्ही तिकडे रनिंग वगैरे केली. मग रनिंग वगैरे झाली, जरासा टाईमपास वगैरे मस्ती वगैरे करत होती पोरं. मग तिकडनं गेलो KDMCमध्ये. मस्ती करत होती म्हणून बघा कसे फटके बसत होते जोरजोरात. आणि त्यांचे फटके बघून मला माझ्या भावाची आठवण आली. असंच मारतो तो पण मला पप्पा आजचा. मग त्याच्यानंतर निघालो घरी जाता जाता माझ्या खिशात होते हेडफोन्स आणि ते रस्त्यावर पडले. मला माहिती बी नाही. मी घरी गेलो, घरी जाऊन बघतोय हेडफोनचा डब्बा गायब आहे. बाहेर येऊन बघतोय रोडवर तीच बिल्डिंग समोरच माझे हेडफोन पडले होते आणि त्याच्यावरनं गाडी गेली होती. सकाळी 4000चा फटका बसला होता मला. मग दिवसभर घरीच होतो, तेवढ्यात आदित्य आला. आदित्य म्हणला चल भाई काय करतोय. मी बोललो काय नाही. त्याला सांगितलं असं असं झालं. मग तो बोला चल तुला मिसळ खाऊ घालतो, तुझा माइंड फ्रेश करतो. मग आम्ही तिकडनं गेलो मोर्या मिसळमध्ये जाऊन मस्तपैकी एक गावरान थाळी मागवली, दोघांनी एक आणि खाल्ली. मला वाटलं नव्हतं की एवढी छान असेल, पण अक्षरशः एक नंबर होती. पण जास्त तर मी पुण्यालाच मिसळ खातो, डोंबिवलीत 2-3दाच खाल्ली असेल, ते पण पेंढारकर गलीला. मग इथं पहिल्यांदा खात होतो. मग थम्सअप आला आणि थम्सअप देताना आदित्याचा गपचूप गुलाबजाम घेतला, पण तो कुठं मला गुलाबजाम देणार आहे. मग त्यानंतर स्प्राईट वगैरे पिलो आणि निघालो घरी जाताना मस्त विंटेज कार दिसली. कोणाचं तरी लग्न होतं तिकडे चाललेली. त्याला बोललो मला दे चालवायला, तर दिली नाही. मग थोडं पुढे आलो, बघतोय तर आदित्यच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. बोललो दिवस आज खराब आहे, त्यात अजून खराब झाला. मग काय तिकडनं धक्का मारत आम्ही घेऊन गेलो गाडी गॅरेजवरती. आणि गॅरेज पण लांब होतं थोडं. तुम्हाला तर माहिती आहे आदित्य कसा आळशी आहे. शेवटी गाडी मलाच दिली. मग गेलो मस्तपैकी टायर लावला, निघालो घरी गेलो. पप्पांनी सांगितलं रेडी हो, आपल्याला जायचं एकाच्या साखरपुड्याला. मग परत रेडी झालो आणि निघालो कल्याणला. स्पॉटवरती पोहोचलो आणि लिफ्टमध्ये बघा जो झुमर होता तो पण माझ्या जिंदगीसारखा गोल गोल फिरत होता. मग वरती गेलो तेवढ्यात नवरा आणि नवरीची एंट्री झाली आणि दोन्ही पण एकदम खुश दिसत होते. मग नंतर सगळी कार्यक्रम वगैरे आवरून झालं. मग पप्पांचा सत्कार वगैरे केला आणि मग जेवण घेतलं. जेवण करून घरी जातच होतो तेवढ्यात हे लोकांनी परत डान्स चालू केला. मग थोडा वेळ डान्स बघितला आणि निघालो घरी. तर चला आजसाठी एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.